पाहुण्यांना विनंती असेल आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे। खरं तर न भूतो न भविष्य असं आयोजन आपण पाहतोय। वंचित बहुजन आघाडी चषक 2024 ही स्पर्धा, या स्पर्धेचा खरं तर आजचा हा शेवटचा दिवस याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा क्षण गोड व्हावा। या स्पर्धेसाठी आदरणीय रेखाताई ठाकूर, महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी प्रदेश अध्यक्ष, त्यांच्या समवेत सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, रायगड जिल्हा अध्यक्ष, तदनंतर सन्माननीय हर्ष कांबळे साहेब, रायगड जिल्हा सचिव, आदरणीय वैभव केदारी साहेब, उत्तर रायगड महासचिव, यांची उपस्थिती आपण पाहतोय। या सर्व पाहुण्यांचा आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत। अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे, ही भारतीय संस्कृती आहे। उपस्थित सर्व पाहुण्यांचा प्रथमतः आपण शब्द सुमनाने करूया हार्दिक हार्दिक स्वागत। सामना आपण पाहताय, एका बाजूला असेल पेन तालुक्यातील बलाढ्य संघ ओमकार हरपाल यांचा पेन फणस डोंगरी संघ, आणि त्यांच्या विरोधात टीम मात्र आपण पाहतोय अर्थातच इलू ठाकूर हरेश कावड यांचा जीतू आई जीते। एकूण धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर, पहिले षटक सुरू असताना 6 धावा धाव फलकावर आहेत। रायगडचा ऋषभ पंत या ठिकाणी ऑन स्ट्राइकला आपण पाहिला, सिंगल मिळाली, स्ट्राइक रोटेट। मंचकावर आपण प्रमुख अतिथींची उपस्थिती पाहतोय। खरं तर आपण स्पर्धा पाहतोय वंचित बहुजन आघाडी चषक 2024। अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देताना आपण पाहिलं। आजच्या दिवसातील खरं तर तिसऱ्या फेरीतील ही लढत आहे। अप्परकटचा फटका, वीरेंद्र सेवक स्टाईल मध्ये चेंडू चालला दन 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 करत सीमा पार। भूतो न भविष्य असं आयोजन वंचित बहुजन आघाडी चषक, आदरणीय अध्यक्ष पेन तालुका माननीय श्री देवेंद्रजी मारुती कोहली साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा। लोव फुल टॉस, स्टँड अँड डिलिव्हर्ड, या ठिकाणी चेंडूला मात्र उडवला, सीमा पार ठोकलाय, षटकार। हाँ, 17 धावा स्कोर कार्डवर। अप्परकट ऑफ स्टिकच्या बाहेर, गोलीच्या वेगाने चेंडू चालला डीपेक्षा कव्हरला, चौकार। एकवीस धावा स्कोर कार्डवर अगदी पहिल्या षटकात आपण पाहतोय। 21 धावा धाव फलकावर आपण पाहतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलितांचे कैवारी,
अर्थातच भारताचे पहिले कायदे मंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा तिवार मुजरा करूया। आपण पाहताय वंचित बहुजन आघाडी चषक 2024 विजयी संघ ऑब्वियसली टॉप 3 मध्ये दाखल होणार आहे। दोन्ही संघांच्या वाटेला 2-2 विजय आलेत, परंतु हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे। इट्स अ डू ऑर डाय, महत्त्वाची लढत या ठिकाणी आपण पाहतोय। ज्यूसी फुल टॉस, स्टँडर्ड डिलिव्हर्ड, आणखीन एक ठोकलाय, मॅसिव्ह षटकार। आज सर्व गोलंदाजांना रिमांडवर घेतलाय। पैन फणस डोंगरी संघाने 4 थी त्यांची आपण बॅटिंग पाहतोय। शॉर्ट पिच चेंडू आहे, क्लास पाहायला मिळाला ओमकार हरपालचा। त्याचे स्ट्रोक्स आपण पाहतोय, अगदी चौफेर फटकेबाजी, मिस्टर 360 डिग्री। काल खरं तर एबी डिव्हिलियर्स यांचा वाढदिवस, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये पेनचा एबी डिव्हिलियर्स या ठिकाणी पाहायला मिळतोय। ओमकार हरपाल सिंगल मिळाली, स्ट्राइक रोटेट, ऑन स्ट्राइकला अक्षय जाधव 5 मध्ये 15 वर खेळतोय। 3 चेंडू फेस केले तर ओमकारने 8 या धावसंख्येवर खेळतोय। सांघिक धावसंख्या एकूण 28 धावा। शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला, कॅच पकडले, धक्का पहिला, फलंदाज अक्षय जाधव बॅक टू द पॅव्हलियन। धन्य है जो बाग हमारे, ये दिन देख पाए हैं, लहरा दो भगवा घर घर पर, मेरे प्रभु राम आ रहे हैं। 22 जानेवारी 2024 चा तो ऐतिहासिक दिवस, प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा तब्बल 500हून अधिक वर्ष खरं तर लागली आणि तदनंतर मात्र अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा, प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्या ठिकाणी स्थापित केलं गेलं। धावसंख्या आपण पाहतो, एकूण स्कोर कार्डवर धावसंख्या असेल 28 रन्स। रुपेश म्हात्रे बॉल ट्रॅकवर आपण पाहतो, ऑफस्टिकच्या बराचसा दूर, इट्स अ व्हाईट बॉल। एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल। धावसंख्या 29 धाव फलकावर आपण पाहतोय। 3 षटकांची ही लढत पैन फणस डोंगरीच्या अगेन्स्ट टीम जीतू आई जीते। स्लॉट मध्ये होता, बॉडी बॅलन्स थोडं गडबडलं या ठिकाणी आपण पाहतोय। ऑन स्ट्राइकला फलंदाज आहे सूरज पारंगे, क्षमा असावी, सूरज पारंगे ऑन स्ट्राइकला। नॉन स्ट्राइकला ओमकार हरपाल। सेन्सिबल क्रिकेट, खूप चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला। इट्स अ वाईड यॉर्कर, सन्मान दिला या चेंडूला। एकूण धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा धाव फलकावर आहेत। या षटकातील चेंडू बाकी असेल एक, शेवटचा चेंडू बाकी आहे। पाहूया शेवटच्या चेंडूवर काय घडेल। ओमकार हरपालच्या विरोधात रुपेश म्हात्रे। शॉर्ट पिच आहे, बिग हिट खेळायचा होता, बॅटच्या आतली कडा लागली, तदनंतर 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड झाला, रन्स मिळाली, एक सिंगल। धावसंख्या एकूण पाहतोय स्कोर कार्डवर 31 धावा धाव फलकावर। विनंती असेल आयोजकांना की मैदानाच्या आतमध्ये आपण पाणी घेऊन जायचं आहे, तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजे मास्टर।
रायगडातील खरं तर एक नामवंत क्रिकेटची स्पर्धा, पेन तालुक्यातील मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी टेनिस बॉल क्रिकेटची ग्रामीणची ही स्पर्धा आपण पाहतोय। वंचित बहुजन आघाडी चषक 2024। आमचे लाडके आयोजक देवेंद्रजी मारुती कोली साहेब, आदरणीय सुनीलजी प्रल्हाद दामणकर साहेब ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय। परंतु या ठिकाणी ओमकार हरपालचा चलवा ठोकलाय षटकार। तेवढं फार कमी आहे। सागरची ढिलपे आणि तदनंतर नितीनजी ढिलपे आणि नितीनजी रहाटे, साहिल जाधव असतील, सुबोध पाटील, तदनंतर आपण विचार केला तर विशाल गोलिमडे यांचं देखील महत्त्वाचं योगदान, कुंदनजी दाभाडे, या सर्व मंडळींची मेहनत खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। परंतु बाकी सर्व मंडळींचे देखील आम्ही या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतोय। सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय, त्यांचं देखील मनपूर्वक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक स्वागत करूया। समोरच्या दिशेला त्या ठिकाणी निलेश आहे, रन्स मिळेल एक सिंगल, धावसंख्या 39 रन्स ऑन द बोर्ड। प्रोजेक्टेड स्कोर 47 चा दाखवतोय, सो इट्स अ फायटिंग स्कोर। 47 पर्यंत जर पोहोचला पेन फणस डोंगरी संघ तर मोठी फाईट पाहायला मिळेल। ज्या अर्थी प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला, द वन मॅन आर्मी, चितवाय जीतेचा टाण्या वाघ लीलाधर ठाकूरवर महत्वाची जिम्मेदारी असेल। आणि सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये जो आहे रोहितला कोण विसरेल, हरेश गावंड देखील याच टीमचा हिस्सा आहे। या ठिकाणी जोरदार हिट करायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक्स, हरेश गावंड याच्याकडे चेंडू चालला डीप मध्ये, रन्स मिळेल एक सिंगल। आपण पाहिलं पहिल्या दिवशी दीव 11 दीव, दुसऱ्या दिवशी भवानी फायटर्स रावे, हे दोन संघ सुपर 3 मध्ये पोहोचले। दोन्ही टीम्सला आमची विनंती आहे, आपला एक प्रतिनिधी समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे। अर्थातच आज निश्चितच ड्रॉ केला जाईल, पाहूया नशिबाची साथ कोणाच्या बाजूने असेल। परंतु ही लढत खरं तर तेजस फार महत्वाची आहे। आणखीन एक लॉफ्टेड हिट केलायचा होता, मोठ्या फटक्यांचा विचार केला जातोय, परंतु गोलंदाजी कमालीची आहे रोहित म्हात्रेची। या स्पर्धेमध्ये एकूण 135 चौकार, त्याहीपेक्षा 151 षटकार ठोकले गेलेत, हे देखील महत्त्वपूर्ण आहे। आज मैदानाच्या चारही दिशेला फक्त प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत। खरं तर हे यश आहे या स्पर्धेचं। वंचित बहुजन आघाडी चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय। ओमकारचा क्लास, फटका फसला, विकेटची संभावना, पकडलाय झेल, ओमकारचा संपलाय खेळ। वंचित बहुजन आघाडी चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय। या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय रेखाताई ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सन्मान केलं जाईल। मी आदरणीय देवेंद्रजी मारुती कोली साहेबांना मी विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते ताईंचा आपण सन्मान करावा।
वंचित बहुजन आघाडी चषक 2024 ही स्पर्धा। या स्पर्धेसाठी ताईंची उपस्थिती आपण पाहतोय। वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर ताईंचा हा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय। ची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह देऊन ताईंचा हा सन्मान सोहळा आपण पाहतो। एकदा जोरदार टाळ्या उद्या ताईंसाठी, न्याय हक्कासाठी। नेतृत्व आपण पाहतोय, आदरणीय रेखाताईंचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय। खरं तर तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान आहात ज्या अर्थी ताईंकडे हे नेतृत्व आहे। तदनंतर आपण अर्थातच स्वागत करूया या स्पर्धेमध्ये उपस्थित माननीय रवींद्र चव्हाण साहेब। मी आदरणीय सुनीलजी दामनकर साहेबांना विनंती करेल आपल्या पवित्र शुभ हस्ते रायगड जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सन्मान सोहळा या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत। न्याय हक्क मिळवून देणारे हे नेतृत्व आपण पाहतोय। रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा हा सन्मान सोहळा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। तदनंतर आदरणीय श्री हर्ष कांबळे साहेब रायगड जिल्हा सचिव यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी अतुल जाधव साहेबांना विनंती करेल अतुलजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय श्री हर्ष कांबळे साहेब रायगड जिल्हा सचिव त्यांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय। तदनंतर माननीय सन्माननीय प्रदीपजी ओहवाले साहेब रायगड उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मी हर्षद मोरे यांना मी विनंती करेल। हर्षद देवा भावा प्रदीपजी ओवाल साहेब अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। ही भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन या स्पर्धेमध्ये केलं जाईल। सन्मान सोहळा आपण पाहतोय। तदनंतर मी विनंती करेल आदरणीय देवेंद्रजी कोली साहेब यांना की आपण सन्माननीय वैभव केदारी साहेब उत्तर रायगड महासचिव वंचित बहुजन आघाडी यांचं या ठिकाणी सन्मान केलं जाईल। खरं तर हे मोठं नेतृत्व आपण पाहतोय वंचित बहुजन समाजासाठी। अर्थातच सन्माननीय आदरणीय वैभवजी केदारी साहेब उत्तर रायगड महासचिव यांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय। त्यांचा हा सत्कार सोहळा आपण पाहतोय। मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, तदनंतर सन्माननीय अमित बाई गायकवाड यांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय। मी दामनकर साहेबांना विनंती करेल आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। गायकवाड साहेब त्यांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय। त्यांचा सत्कार सोहळा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय।
मायेचे उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय। तदनंतर मंचकावर उपस्थित रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कांबळे साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सन्मान केला जाईल। मी सालवी साहेबांना विनंती करेल, सालवी साहेबांच्या शुभ हस्ते साहेबांचा हा सन्मान सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय। त्यांचा हा सन्मान सोहळा आपण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। अर्थातच मायेची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी साहेबांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय। तदनंतर रोहा तालुका अध्यक्ष देवीदास साहेब जाधव यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल। नितीनजी रहाटे यांना मी विनंती करेल, आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे। साहेबांना आमची विनंती असेल या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। वंचित बहुजन आघाडी चषक 2024 न भूतो न भविष्य असं हे आयोजन आपण पाहतोय। व्यासपीठ अगदी फुलून आलोय। खरं तर महिला आघाडी या ठिकाणी आपण मंचकावर आपण पाहतोय। तदनंतर आपण सन्मान करूया खारघर शहर अध्यक्ष राहुलजी वानखडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी सागर यांना विनंती करेल की आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा। ज्याप्रमाणे आकाशात तारे शोभून दिसतात, ज्याप्रमाणे आकाशात तारे शोभून दिसतात, त्याचप्रमाणे व्यासपीठावर मान्यवर शोभून दिसतात। व्यासपीठावर जर मान्यवर नसतील तर व्यासपीठाला महत्त्व नसतं। आज व्यासपीठ अगदी फुलून आलेत। वंचित बहुजन आघाडी चषकासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्यांचे खरं तर आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया। खालापूर तालुका अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी भालेराव साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी नितीन रहाटे यांना विनंती करेल, आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा। उपस्थित पाहुण्यांचा स्वागत समारंभ सोहळा सचिनजी गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। हर्षद मोरे यांना मी विनंती करेल, आपण साहेबांचा आपण सन्मान करावा। मैदानाच्या आतमध्ये खरं तर जितूआई जिते आणि पेन फणस डोंगरी या दोन टीम्स मध्ये क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे। धावसंख्या एकदा आपण सांगूया, इक्वेशन सांगा। 12 चेंडू मध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता आहे। अलिबाग तालुका अध्यक्ष निलेशजी घरत, अलिबाग तालुका अध्यक्ष निलेशजी घरत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। सन्माननीय अतुलजी जाधव साहेबांना मी विनंती करेल, आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा। या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। उपस्थित प्रत्येक मान्यवराचं आदरातिथ्य या ठिकाणी केलं जातोय। आदरणीय पांडुरंग जाधव यांचा देखील साहेबांचा सन्मान केला जाईल। अतुल जाधव साहेबांना मी विनंती करेल, आदरणीय पांडुरंग जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी ज्यांच्या माध्यमातून अनेक विचार आपण ऐकलेले आहेत, साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। हेच हॅलो, मैदानावरती बघा 12 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे। एखाद्या टीम्सला काही ऑब्जेक्शन असेल, काही विचारायचं असेल तर आपण येऊ शकता बिंदास, काही हरकत नाहीये। यस, 12 बॉल 24 ची गरज आहे। सर प्लीज कंटिन्यू।
चला आपण मॅच कडे जाऊया. येस सगळ्या मॅच कडे. इथे मात्र बघतोय आपण धावफलकावरती लागल्यात 19, जिथे टार्गेट होतं 12 मध्ये 24. एक चेंडूची डिलिव्हरी इथे झालेली आहे. म्हणजे आता मात्र 11 चेंडूंमध्ये तब्बल 23 धावांची गरज असणार आहे. धावफलकावरती अगदी इकडे बघतोय आपण बघतोय दोन दिग्गज संघ एका बाजूला आहे. जितू आई जिते विपक्ष फणस डोंगरी हे दोन संघ आहेत. आता मात्र इक्वेशनला 11 मध्ये 23 बनवायचे आहेत. दोन दिग्गज खेळाडू मैदानावरती आहेत. रोहित सारखा खेळाडू माघारी परतलाय, परंतु सुद्धा अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये जार आणि जीव निर्माण केलाय. लोअर फुलटा चेंडू होतो, फुलटू वसूल टोल केला. इथे मात्र दन 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 चौकार. समीकरण बदलतोय, चौकारावरती आलाय 9. समीकरण इथे मात्र जातोय 24 ला 1, परंतु बनवायचे 11 मध्ये 18. समीकरण बदललंय. जितू आई जिते इथे मात्र आपल्या फलंदाजीचा क्लास दाखवत असताना पाहतोय आपण. जितू आई जिते फणस डोंगरी पेण ओमकार हरपलची मॅच इथे मात्र यावेळचा चेंडू भिरकावून दिलाय. बघतोय आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नरला एक धाव पूर्ण केली जाईल. धावफलकावरती आल्यात, धावफलकावरती एक धाव ऍड केली जाईल. 25 ला 1 अशी सध्याची सिच्युएशन मैदानावरती आहे. समीकरण बदललंय. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये आता आवश्यकता असणार आहे ती म्हणजे फक्त 17 धावांची.
10 मध्ये बनवायचे आहेत 17. इथे मात्र प्रत्येक आलेला डॉट चेंडू मात्र प्रेशर टाकून जाईल फलंदाजावरती. आलेला इथे मात्र विकेट प्रेशर टाकून जाईल ते म्हणजे फलंदावरची. परंतु येणारा चौकार किंवा येणारा षटकार इथून फलंदाजाचा आत्मविश्वास वाढून जाईल. कोण कोणावर होता भारी. या वेळचा फटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता. चेंडू खाली आलाय. क्षेत्ररक्षक. संपलाय खेळ. हरेश कावंडीचा बॅक टू द बॅलेन. जरूर बघतोय आपण. अगदी हृदयाचा उत्कंठ वाढवणारा सामना आहे. वंचित बहुजन आघाडी चषक 2024. कुराण सांगतं मुसलमान व्हा, बायबल सांगतं ख्रिश्चन व्हा, भगवद्गीता सांगतं हिंदू व्हा, पण माझ्या बाबासाहेबांचं संविधान सांगतो की तुम्ही मनुष्य व्हा. कारण माणसानी माणसाशी माणसासव वागणे असे माणुसकीचं शिकवण देणार आहे. खरं तर आजचा दिवस मी म्हणेन ज्या अर्थी आज मात्र क्रिकेटचा 16 रंगतोय. समीकरण चेंज झालंय. 9 मध्ये बनवायचे आहेत आता फक्त आणि फक्त 17. आलेला इथे मात्र विकेट थोडंसं अंडर प्रेशर केलं जाईल जितवाई जिते संघाला. कारण आज मात्र जितेकरांच्या सगळ्यांच्या नजरा मात्र या मॅच कडे वळल्या असतील. कारण आज मात्र गावांची इथे मात्र उत्कंठा होती षटकाराची. सर सचिन रमेश तेंडुलकर पॅवलिनला इथे मात्र मस्तकावरती दस्तक देणारा दन 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 षटकार. कर्णधार आणि रावी संघाचा कर्णधार आपण लगेच मैदानाच्या कुठे असाल तर लगेच आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. आयोजकांना भेटायचं आहे. लगेच ड्रॉ करायचा आहे. यस यस जाऊया मैदानाकडे. छातीस निर्भय श्वास दे, सातीस कणकर हात दे, फुटकारणाऱ्या संकटांना ठेचण्याचे मज पाय दे. आलेल्या प्रत्येक चेंडूला इथे सन्मान नाही तर पायदली ठेचला जातोय आणि षटकार चौकारांचं स्वरूप पायदली देतोय. चेंडू चाललाय. दन 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 आलाय. चौकार चौकार चौकार. डीजे थांबायचा. माणुसकी सन्मान पुरस्कार प्राप्त ऑर्केस्ट्रा मैफिल सप्तसुरांचे कार्यक्रमाचे निर्माते ओमकार काटले अलिबाग तसेच नामवंत गायक रवींद्रजी बाडा अग्रिकोली फेम यांचं सुद्धा इथे रंगमंचावरती क्रीडा नगरीमध्ये उपस्थिती झाली आहे. मी विनंती करतो आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरतून येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बघा आज मात्र हे क्रीडांगणाची आज मात्र समीकरण बदलले. 7 वरती 7 धावांची गरज. 7 मध्ये 7 बनवायचे आहे. जितवाई जिते. आज मात्र अनेक जितेकरांच्या नजरा या युट्यूबच्या माध्यमातून या आलेल्या मैदानावरती लागून राहिल्या असतील. कारण आमचा संघ आज खेळतोय. आमच्या संघातील वंडर बॉय क्लासिक क्रिकेट खेळतायत. मग आम्ही का मागे. आणि पेणकरांच्या नजरा सुद्धा लागल्या असतील. कारण पणसडोंगरी पेण सुद्धा इथे झुलताना पाहत आहे. काटेकी टक्कर कडा मुकाबला. 7 मध्ये बनवायचे 7. यावेळचा स्विंग करणारा फटका प्रयत्नांची पराकाष्ठा परंतु आर पार सीमा रेषा पार आलाय चौकार. रावे टीम या लगेच यायचा. ड्रॉ केला जाईल. इथे मॅचची उत्कंठा होती. अनेक येस येस थँक्यू. येस सर. बघा रवींद्र बाडा सर इथं उपस्थित झालेले आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचे सुद्धा आपण मनोगत ऐकूया. सर या विनंती करतो. मायक्रोफोनचा ताबा घ्या. रवींद्र बाडा सर प्लीज कंटिन्यू. वंचित बहुजन आघाडी चषक 2024 मला श्री पेन तालुका संघटक सागर ढिलपे यांनी इथे आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार. तुमचा जास्त वेळ न घेता फक्त एक 4 लाईन्स आपल्यासाठी गाऊन दाखवतो. गाणं बोलण्यासाठी एवढं नाही आपल्याकडे कारण
खूप लोक इथे आमंत्रित आहेत आणि वेळ पण कमी आहे. हॅलो. पेटून उठलेलं धगधगत प्राण समाज कार्यासाठी जान कसली कंबर. अहो समाज कार्यासाठी जान कसली कंबर. देवेंद्र दादा कोहली आमचे एक नंबर. अहो देवेंद्र दादा कोहली आमचे एक नंबर. देवेंद्र दादा कोहली आमचे एक नंबर. देवेंद्र दादांसाठी जरा एकदा जोरदार टाळी होते. तसेच अहो अलिबाग पेन तालुक्यात ज्यांच्या नावाचा गाजा वाजा. अहो अलिबाग पेन तालुक्यात ज्यांच्या नावाचा गाजा वाजा. आमचे सुनील धामणकर दादा हाय पॉवरफुल. आमचे सुनील धामणकर दादा हाय पॉवरफुल. आमचे सुनील धामणकर